घेतली का, हा रस्ता आमच्या लँडमधला आहे, असं त्यांनी आम्हाला दमदाटी शिवीगाळी करायला सुरुवात केली. त्यामुळे बाचाबाची शिवीगाळी झाली. त्यावेळी आम्हाला त्यांनी एकाने खाली ओढलं. आम्ही सगळे एक आमच्यातलं खाली पडल्यामुळे आम्ही सगळे ट्रॅक्टरमधनं खाली आलो आणि त्यावेळी ते आम्हाला त्यांच्या हातात कुऱ्हाडी आणि काठ्या होत्या. काम करत असताना त्यांनी आम्हाला मारायला सुरुवात केली आणि आम्ही आमचा बचाव करत होतो. जे कामगार होते त्यांनी पण आमचा बचाव केला, त्यात त्यांना जखमा झाल्या असतील असा आमचा बचाव होता. आता याच्यामध्ये अर्थात उलट तपासणी मी तुम्हाला सांगितलं घ्यावी लागते. तर त्या उलट तपासणीमध्ये आम्हाला बऱ्याच ॲडमिशन्स मिळाल्या की या ज्या जखमा होत्या आरोपीच्या अंगावरच्या त्या काठ्या आणि कुऱ्हाडीने होऊ शकते, डॉक्टरने कबूल केलं. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आरोपीच्या अंगावरच्या ज्या जखमा होत्या त्या साक्षीदारांनी एक्सप्लेन केल्या नाही. इट इज अ ड्युटी ऑफ द प्रॉसिक्युशन टू एक्सप्लेन द इंजुरीज ऑन द पर्सन ऑफ द ॲक्युज. ते उलट तपासणीत विचारलं मी त्यांना, साक्षीदारांना, त्या आरोपींना काही जखमा झाल्या त्यावेळी वगैरे. त्यामुळे नाही, आरोपींना काहीच जखमा झाल्या नाही, त्यांनीच आम्हाला मारलं, तुमच्यापैकी कोणा आरोपीला मारलं नाही मारलं. त्यामुळे त्या एक्सप्लेन झाल्या नाहीत. आणि कॉन्डक्ट अननॅचरल वगैरे या अशा सगळ्या गोष्टी उलट तपासणीत आणू शकलो. मेडिकल एव्हिडन्स पण आम्ही आणू शकलो. त्यामुळे मग कोर्टाने असं धरलं की ॲग्रीवड ते होते. आम्ही कोर्टाला आर्ग्युमेंटच्या वेळी मी सांगू शकलो की दे वर द ॲग्रीवड पर्सन्स, त्यांचा राग होता. दे वर द ॲग्रेसर, आणि काउंटर केसमध्ये ॲग्रेसर कोण हे कोर्ट बघतो. दे वर द ॲग्रेसर, दे स्टॉप्ड, दे स्टार्टेड द इन्सिडेंट, आणि आम्ही वी वर विदिन आवर राईट, आणि आम्ही आमचं प्रोटेक्ट करत असताना या जखमा त्यांना झाल्या आणि आमच्या इंजुरीज त्यांनी एक्सप्लेन नाही केल्या. हा मान्य झाला बचाव आणि सगळे आरोपी निर्दोष झाले. कारण जेव्हा हा तुम्ही डिफेन्स घेता तर पुढचं सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की तुम्ही डिफेन्स जो आहे तो तुम्हाला पूर्ण